जावं लागेल. हा तुम्ही सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं, उपोषणं वगैरे ह्या सगळ्या बाबी सुरू आहेत. या ठिकाणी कालपासून आपल्या सभागृहामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन चर्चा सुरू झाली. अनेक दोन्हीकडच्या बाकावरच्या सर्व सदस्यांनी आपापले त्या ठिकाणी मत मांडले. परंतु या ठिकाणी मराठा आरक्षणावर बोलताना मला काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं वाटते. आपल्या राज्यामध्ये खासकर 2016 पासून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये मोर्चे निघाले आणि अतिशय उत्स्फूर्त पद्धतीनं, अतिशय शांतपणानं आणि अतिशय डिसिप्लिन पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये त्या काळामध्ये 16 मध्ये, 17 मध्ये, 18 मध्ये मराठा आरक्षणाचे मोर्चे मोठ्या प्रमाणामध्ये निघाले. लाखोंच्या संख्येने मराठ्यांचे मोर्चे निघाले आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्या सर्व नवीन पिढीतल्या युवकांनी, युवतींनी सुद्धा त्या नेतृत्वात त्याचं मोर्चाचं नेतृत्व केलं. परंतु खरं म्हणजे 2018 मध्ये ज्या पद्धतीनं आपल्या राज्यामधल्या विधिमंडळाच्या कामकाजाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण देण्याचं आपलं ठरलं होतं, त्याकरिता जो ठराव या ठिकाणी विधिमंडळामध्ये ठेवण्यात आला होता सत्ता पक्षाच्या वतीनं, तो देखील एकमतानं पारित झाला होता. परंतु त्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2018 रोजी एसीबीसी कायदा जो आपला मंजूर होत असताना खरं म्हणजे त्याच्यावर दीर्घकाळ चर्चा व्हायला पाहिजे होती. परंतु सत्ता पक्षाने आग्रह धरला की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सर्व सभागृहाचं एकमत असलं पाहिजे, सर्वांचं एकमत असलं पाहिजे. या उद्देशाने त्या ठिकाणी खूप काही चर्चा कोणाला करू दिली नाही आणि म्हणून एसीबीसीचा कायदा आपण त्या ठिकाणी पारित केला. खरं म्हणजे प्रत्येक समाजाला आरक्षण देताना सभागृहामध्ये आपण बोलताना दोन्ही सभागृहामध्ये सर्वजण हेच म्हणतात की बा आरक्षणाच्या आम्ही फेवरमध्ये आरक्षण दिलं पाहिजे, अशा पद्धतीची प्रत्येक पक्षाची भूमिका आहे. पण नेमकं होतं काय मग? कारण आपल्या राज्यामध्ये मराठाचं आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, त्या ठिकाणी मुस्लिम आरक्षण असेल किंवा आदिवासीच्या संदर्भामध्ये काही त्या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा असेल, या प्रत्येक आरक्षणाच्या चर्चेच्या वेळेस प्रत्येक जण या सभागृहामध्ये किंवा खालच्या सभागृहामध्ये हेच म्हणताना आढळतो की आम्ही सगळे त्या आरक्षणाच्या फेवरमध्ये आहोत. मग फेवरमध्ये आहे तरी मग हा आरक्षणाचा पेच आपल्या राज्यामध्ये सुटत का नाही? असं तर नाही की काही नेते या ठिकाणी दुटप्पी भूमिका घेतात, सभागृहामध्ये बोलताना त्यांची भूमिका वेगळी असते, त्या ठिकाणी बाहेर जाताना जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांची भूमिका वेगळी असते आणि प्रत्यक्षामध्ये कृती करताना ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्या सर्व आरक्षणाला टिकवण्यासंदर्भामध्ये जी लिगॅलिटी तपासून पाहायला पाहिजे होती आणि जी काही प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे होती घटनेच्या तरतुदीप्रमाणे, ती आपण करतो का हा एक मुळात प्रश्न आहे. आणि म्हणून मला उल्लेख करायचा आहे की या ठिकाणी केंद्र सरकारनं 102व्या घटना दुरुस्तीला 11 ऑगस्ट 2018 राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. आता या 102व्या घटना दुरुस्तीनंतर मागास घटक निश्चित करण्याचे अधिकार केंद्र आणि राष्ट्रपतींकडे गेल्यामुळे त्या ठिकाणी आपला हा जो एसीबीसीचा कायदा होता तो त्या ठिकाणी रद्दबातल ठरला आणि म्हणून मराठा आरक्षण देण्याचं जे ठरलं होतं एकमतानं ते काही पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु तत्कालीन सरकारनं ही या पद्धतीनं एसीबीसी कायदा आपला टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये केंद्राकडे जशा पद्धतीची एक त्याची प्रोसेस फॉलो करायला पाहिजे होती तर ती त्या ठिकाणी विहित प्रक्रियेचे पालन केल्या गेले नाही आणि म्हणून हे आरक्षण त्या ठिकाणी टिकलं नाही. आणि पुन्हा याच्या संदर्भामध्ये मग उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अनेक केसेस झाल्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली, त्या ठिकाणी गायकवाड आयोग आपण सगळ्यांनी नेमला होता. गायकवाड आयोगाने सुद्धा त्या ठिकाणी मराठा आरक्षण त्या संदर्भामध्ये आपली टिप्पणी दिली होती. त्यांनी जवळजवळ 1035 पानांचा अहवाल दिला होता. गायकवाड आयोगाच्या संदर्भामध्ये, त्यांच्या अहवालाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा बाहेर बोलताना अनेक नेत्यांनी हे सुद्धा म्हटलं की कोर्टामध्ये या गायकवाड अहवालाचं त्या ठिकाणी इंग्रजी भाषांतर झालं पाहिजे. त्याला जे अनेक्स्चर लावलेले होते त्या संदर्भामध्ये सुद्धा त्याचं जोपर्यंत इंग्रजी रूपांतर होणार नाही आणि ते त्या ठिकाणी गव्हर्नमेंट काउन्सिलच्या माध्यमातून, ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं. परंतु मुळात खरं म्हणजे गायकवाड समितीचा अहवाल हा इंग्रजीत सुद्धा उपलब्ध होताच पहिल्या दिवशीपासून, त्याच्यामुळे भाषांतर करण्याचा प्रश्न कुठे होता? आणि फक्त त्या अहवालामध्ये जे काही अनेक्स्चर दिलेले होते, जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स होते, तर ते सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्याचं त्या ठिकाणी ट्रान्सलेशन करून ते त्या ठिकाणी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये त्याची चर्चा व्हायला पाहिजे होती. परंतु ज्या पद्धतीची उदासीनता त्या माध्यमातून पाहायला मिळाली
त्याच्यामुळे सुद्धा आपली मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जितक्या ताकदीने ही केस आपल्याला मांडायला पाहिजे होती ती त्या ठिकाणी झाली नाही. आता या सगळ्या गोष्टीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं, कारण दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालली, त्या दरम्यान 18 फेब्रुवारी 2021 रोजी उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला होता की या संदर्भामध्ये केंद्रीय आणि विधी मंत्री केंद्राचे रविशंकर प्रसाद यांच्याशी त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने बैठकीचं त्यांनी आयोजन केलं होतं. सुरुवातीला 12:30 वाजताची जी वेळ होती ती त्या ठिकाणी त्यांना कळवली होती, परंतु नंतर केंद्रीय मंत्र्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी मला अन्य कुठली मिटिंग असल्यामुळे ती वेळ जमणार नाही आणि म्हणून 4ची वेळ केंद्रीय मंत्र्यांनी ठरवली. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी म्हणावंसं वाटते की 4 वाजता सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे उपस्थित राहिले नाही. आणि म्हणून केंद्राची नेमकी या बाबतीमध्ये भूमिका काय, मग केंद्र उदासीन होता का, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणावंसं वाटतो. 4 मार्च 2021 ला सुद्धा के वेणुगोपाल जे आपल्या अटॉर्नी जनरल आहेत त्यांची सुद्धा अनेक वेळा भेट घेण्याचा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केला. त्यांनी अनेक वेळा भेट नाकारली आणि त्याच्यामध्ये एक संशयास्पद भूमिका ही केंद्राची आहे का अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं. खरं म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये मराठा आरक्षण किंवा कुठलंही आरक्षण जर अतिरिक्त द्यायचं आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये एक प्रेसिडेंट होऊन गेला इंदिरा साहनीच्या केसमध्ये. आणि इंदिरा साहनीच्या केसमध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणण्यात आलं की 50% वर आरक्षण जाता कामा नये. खरं म्हणजे 50% वर आरक्षण जाता कामा नये असं म्हणताना हा केवळ तो कोर्टातला एक ऑब्झर्वेशन होता, एका पिटिशन मधला ऑब्झर्वेशन होता आणि त्या ऑब्झर्वेशनच्या आधारावर तो प्रेसिडेंट पकडून वारंवार आपण त्या केसचा उल्लेख करतोय. परंतु घटनेमध्ये अशा पद्धतीची स्पष्ट तरतूद नाही की कुठल्याही अनेक समाजांना आरक्षण देताना त्या ठिकाणी 50%ची अट ही मान्य केलीच पाहिजे अशा पद्धतीचा स्पष्ट त्या ठिकाणी कुठलीही प्रोव्हिजन नाही, कुठली तरतूद नाही. मग केवळ इंदिरा साहनीचा प्रेसिडेंट आपण लक्षात घेऊन वारंवार त्या ठिकाणी 50%च्या वर आरक्षण जाऊ शकत नाही. मग 50%च्या वर जर आरक्षण जाणार नाही तर आरक्षणाचा हा तिढा सोडवायचा कसा. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मताशी तुम्ही आम्ही सर्वजण सहमत आहे. आजही मराठा समाज कितीही जरी प्रगत दिसला वरवर तरी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये गावाखेड्यांमध्ये आणि विशेषतः मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग या अनेक तालुक्यांच्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आजही अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगत आहे. त्यांना ज्या काही त्यांचं आर्थिक असेल, त्यांचं सामाजिक असेल, त्या ज्या पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे होता तो सुद्धा झाला नाही, हे सुद्धा सत्य आहे. आणि म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यावं नाही असा विषय नाही, ते दिलंच गेलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीची आग्रही भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली की त्या ठिकाणी आम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा, ओबीसी मध्ये कुठल्या जातीला समाविष्ट करताना किंवा ओबीसीला अस्तित्वात असलेलं सध्याचं जे 27%चं आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये वाढ करून दिली तर नैसर्गिकरित्या ओबीसीच्या प्रवर्गामध्ये 374 पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे आणि या 374 जातींना 27%च्या आरक्षणामध्ये आजही ज्या पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे त्याही ठिकाणी मिळत नाही. आणि खरं म्हणजे ओबीसीची सुद्धा चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये सुरू आहे. ओबीसीची वारंवार ही मागणी आहे राज्यामध्ये की त्या ठिकाणी 1931 साली ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या पद्धतीची जातनिहाय जनगणना झाली होती ती जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं बिहारच्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सर्वे केला, जातनिहाय सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं आढळलं की जवळजवळ 52% अधिक त्या ठिकाणी ओबीसी समाज आहे. मग आपल्याही राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये त्या पद्धतीची परिस्थिती आहे. ओबीसी समाज सुद्धा या राज्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पसरलेला आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने असलेला ओबीसी समाज या समाजाला 27%मध्ये कसं काय सामावून घेता येईल. आणि त्याच्याही पलीकडे मग आज जर मराठ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे की आम्हाला या 27%च्या आरक्षणामध्ये म्हणजेच ओबीसी प्रवर्गामध्ये तुम्ही घ्या, ही मागणी रास्त आहे की नाही याच्यावर वाद होऊ शकतो. परंतु निश्चितपणे मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी 374 जातींना आपण न्याय देऊ शकत नाही एकीकडे आणि दुसरीकडे मराठा समाज सुद्धा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काल अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की मराठ्यांचा आकडा इतका आहे. परंतु हे करत असताना जर 50%ची अट जर आपण शिथिल केली आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीने समजा प्रयत्न केले तर निश्चितपणे या ठिकाणी तोडगा निघू शकतो. परंतु केवळ अट्टहास करून काही लोक वेगळ्या पद्धतीची जर मागणी करत असेल तर ते त्या ठिकाणी
मान्य होऊ शकत नाही आणि म्हणून ही जी इंदिरा साहनीच्या खटल्यामधील 50% जी आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचा भाग आहे तो ओलांडण्याचं काही हरकत नाही। खरं म्हणजे मागासवर्ग आयोगाने गायकवाड समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवले होते, परंतु त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असा दर्जा देता येणार नाही अशा पद्धतीचा तो निष्कर्ष तो अमान्य करण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावलं आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीचा तो पेच आपल्या राज्यामध्ये निर्माण झाला। केंद्र सरकारच्या 102व्या घटना दुरुस्तीन्वये कलम 366 आणि कलम 342A या घटनेत समावेश करून एसीबीसी सुनिश्चित करण्याचा आणि त्यांना यादीत समाविष्ट करण्याचा अधिकार हा केवळ राष्ट्रपतींना आहे अशा पद्धतीने सांगून त्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा हा त्या ठिकाणी मान्य नाही आणि म्हणून तो रद्दबातल केलेला आहे। या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा अभ्यास करण्यासाठी कालांतराने आपल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समिती स्थापन झाली। 8 सदस्य त्या समितीमध्ये होते आणि त्या समितीने सुद्धा 4 जून 2021 रोजी आपला अहवाल सादर केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये आपल्याला रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी लागेल किंवा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करावं लागेल आणि त्या पद्धतीने ती 22 जून 2021 रोजी रिव्ह्यू पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये टाकण्यात आली, पण दुर्दैवाने ही सुद्धा याचिका टिकली नाही आणि 20 एप्रिल 2023 रोजी ही त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्यात आली। आता या ज्या इंदिरा साहनीच्या वारंवार जो आपण केस लॉ म्हणून ज्याचा उल्लेख करतो, प्रेसिडेंट्स म्हणून उल्लेख करतो, त्याच्यामध्ये या ठिकाणी असं म्हटलेलं आहे स्पष्ट की एखाद्या समाजाची परिस्थिती असाधारण असेल, अपवादात्मक असेल तर मग त्या ठिकाणी त्यांना आरक्षण द्यायला तयार नाही, आरक्षण द्यायला हरकत नाही। त्यांचे वास्तव्य दूरवर आणि दुर्गम भागात असले आणि तो समाज जर मुख्य प्रवाहापासून दूर असला तर अशा पद्धतीने त्या समाजाचं आरक्षणाच्या संदर्भात मागणी मान्य केल्या जाऊ शकते असं त्या इंदिरा साहनीच्या केस लॉच्या माध्यमातून म्हटलं गेलेलं आहे। परंतु या ठिकाणी दुर्दैवानं आपल्या या राज्यामध्ये जितके काही अहवाल किंवा आयोग आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये नेमले ते हे प्रूव्ह करण्यासाठी कमी पडले का काय हा एक प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक वेळा महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला की 50%ची मर्यादा सुद्धा शिथिल केली पाहिजे आणि तशा पद्धतीचा ठराव सुद्धा केला। मला लक्षात आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना आणि सोबत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि अशोक चव्हाण साहेब या तिघांच्याही शिष्टमंडळाने दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांची भेट घ्यावी आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करावा की या ठिकाणी आपल्याला 50%च्या पलीकडे आरक्षण देता येईल। 8 जून 2021 रोजी पंतप्रधानांची भेट घेतली, त्यांना विनंती केली आणि त्या अनुषंगाने 5 जुलै 2021 ला आपल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये 50% आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्रांना विनंती करणारा ठराव आपण पाठवला। परंतु मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा 22 जुलै 2021 ला लोकसभा आणि राज्यसभा या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय खासदारांना पत्र पाठवून की बा ही जी आपली 50%ची आरक्षणाची मर्यादा आहे इंदिरा साहनीच्या केसनुसार तर त्याला शिथिल करण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जो ठराव पारित करण्यात आलेला आहे त्या संदर्भाने आपण आग्रही भूमिका ही संसदेमध्ये घेतली पाहिजे आणि याकरता मला आपल्याला सांगायचं आहे की राज्यसभेतले विरोधी पक्षनेते खरगे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब असतील, अधीर रंजन चौधरी असतील, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत असतील, या सर्वांनी याच्यामध्ये बैठक घेऊन आणि अशोक चव्हाण साहेबांनी त्यांना विनंती केली की आपण राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये अशा पद्धतीची आग्रही भूमिका आपण धरण्यात यावी। 127व्या घटना दुरुस्ती विधेयकावर संसदेत चर्चा करण्यापूर्वी त्या ठिकाणी ऑनलाईन बैठक सुद्धा अशा पद्धतीची झाली आणि त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये केंद्रीय सामाजिक मंत्री वीरेंद्र कुमार यांना सुद्धा निमंत्रित केलं गेलं होतं, परंतु त्या ठिकाणी वीरेंद्र कुमार सुद्धा त्या बैठकीमध्ये सहभागी झाले नाही आणि म्हणून ज्या पद्धतीची निर्णायक भूमिका ही केंद्र शासनामध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सर्व पक्षीय खासदारांना केल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीची निर्णायक भूमिका या काळामध्ये घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी मला या गोष्टीची आठवण या सभागृहामध्ये करून द्यायची आहे। संसदेमध्ये जेव्हा 10 ऑगस्ट 2021 रोजी 127व्या घटना दुरुस्तीवर चर्चा होत असताना खरगे साहेब किंवा अभिषेक मनू सिंघवी या सगळ्या अमराठी खासदारांसह संजय राऊत साहेब, सुप्रियाताई सुळे, विनायक राऊत, बाळूभाऊ धानोरकर, खासदार वंदना चव्हाण, खासदार प्रतापराव जाधव
अशा सर्व खासदारांनी 50% आरक्षण शिथिल करण्याची मागणी त्या ठिकाणी प्रभावीपणे लावून धरली. परंतु त्या काळामध्ये खासदार संभाजी राजे सोडता भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही खासदारांनी तशा पद्धतीची मागणी ही लोकसभेमध्ये धरून ठेवली नाही. त्यांना सुद्धा या शिष्टमंडळाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली की आपलं त्या ठिकाणी केंद्रामध्ये सरकार आहे आणि त्या पद्धतीने आपण जी निर्णायक भूमिका घ्यायला पाहिजे होती ती जर घेतली नाही तर मग कदाचित मराठा आरक्षण आपल्याला देता येणार नाही किंवा टिकता येणार नाही. आणि म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा होती. परंतु संभाजी राजेशिवाय एकही खासदारांनी त्या ठिकाणी संसदेच्या कामकाजमध्ये 127 वेळा घटना दुरुस्तीच्या वेळेस सुद्धा काढला नाही आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी मराठा आरक्षण या ठिकाणी आपल्याला टिकवून ठेवता आला नाही. आणि खरं म्हणजे आपण इंदिरा साहनी या केस लॉ म्हणून वापर करतो, वारंवार तो प्रेसिडेन्स आहे असा आपण या ठिकाणी उल्लेख करतो. पण मला एक गोष्ट म्हणायचं आहे की कालांतराने मोदी साहेबांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण दिलं. मग तसंही समजा आपल्या घटनेमध्ये किंवा इंदिरा साहनीचा आपण उल्लेख करताना 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा जाता येणार नाही असं केल्यानंतरही जर आपण ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून 10% अतिरिक्त आरक्षण दिलं तर मग खरं म्हणजे याच ईडब्ल्यूएस आरक्षणाचा त्याचा प्रेसिडेन्स का आपण घेत नाही आणि त्याच्या माध्यमातून मग मराठा आरक्षण हे वेगळ्या स्वरूपामध्ये देऊन 10% असेल किंवा किती टक्के असेल त्यांच्या लोकसंख्येनुसार या राज्यामध्ये त्यांची आकडेवारी ठरवून त्या पद्धतीचा आरक्षणाची मागणी आपण का करत नाही हा प्रश्न मला या ठिकाणी सत्ता पक्षाला विचारायचा आहे. आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की एकदा मराठा आरक्षणा संदर्भामध्ये विशेष सुद्धा या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं गेलं पाहिजे, विशेष सत्राचं आयोजन केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षाची सर्व आमदारांची दोन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका त्यांनी स्पष्ट करावी आणि त्या पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय घेऊन हा केंद्राकडे पाठवला पाहिजे. केंद्रामध्ये आज त्या ठिकाणी मोदी साहेबांचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने अटॉर्नी जनरलनी भूमिका घ्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी भावनात्मक भूमिका काय आहे आणि सभागृहाची विधिमंडळाची सुद्धा कामकाजाची भूमिका काय हे जर स्पष्ट सांगितलं तर निश्चितपणानं मराठा आरक्षणावर काहीतरी तोडगा निघेल. अन्यथा ज्या पद्धतीची परिस्थिती दिवसेंदिवस आपल्या राज्यामध्ये येत आहे ती चिंताजनक आहे आणि म्हणून आमची भूमिका त्यासोबतच आहे. कारण मी ओबीसी चळवळीचा कार्यकर्ता आहे. आमची मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण द्यावं परंतु ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये देऊ नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि मराठा आरक्षण ईडब्ल्यूएसचं ज्या धर्तीवर 10% आरक्षण दिलंय त्या धर्तीवर मराठा आरक्षण सुद्धा दिल्या जाऊ शकते तसा ठराव या विधिमंडळामध्ये पारित करावा आणि केंद्रामध्ये भाजपच्या सर्व नेत्यांनी मंजूर करून घ्यावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. आणि माझं हे मत या ठिकाणी आपण मला मांडताना आपण परवानगी दिली त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू. जानकर साहेब. जानकर साहेब तुमचं